काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केल्यावर पसायदान मागितलं ना, त्यात एक 2 ओव्या अशा विलक्षण आहेत. ते काय म्हणाले की खलाची व्यंकटी सांग. समाजामध्ये दुर्जन माणसं असणारच. गीता सांगते ना, दैवी प्रकृती आणि आसुर प्रकृती ही असायची. आणि जाऊ द्या, भारतीय लोक श्रद्धावंत आहेत जास्त. पण ग्रीस मध्ये सुद्धा सॉक्रेटिसला हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांचा तो तत्वज्ञानाचा राजा ना, त्याला हा प्रश्न सोडवता आला नाही की दुर्जनाकडून सज्जनाला जो त्रास होतो त्याला काही उपाय आहे का नाही. त्याला उपाय नाही. इतकंच नव्हे, रिपब्लिक म्हणून प्लेटोचा संवाद आहे, जगत प्रसिद्ध समाज, जसं आचार्यांचं भाष्य आहे ना तशापैकी. तो काय म्हणतो की समाज सुखी केव्हा होईल, when philosophers become kings. ज्यावेळेला सत्पुरुष राजे होतील त्यावेळेला समाज सुखी होईल. आणि सत्पुरुष हा राजा होतच नाही, लचांड नको म्हणत होते. असं आहे. आपल्याकडे 2-3 असे झाले. राम होता ना, आपल्याला मी कालिदासाचं सांगितलं. काय बा, तिची दृष्टी होती सीतेची. जेव्हा लक्ष्मणाला सांगितलं की रामाला प्रश्न विचार, तेव्हा रामाला विचार म्हणला नाही ती वाच्यस्त्वया मद वचनात राजा, असं म्हणाली. म्हणजे आता संबंध मला तू बाहेर पाठवलंस ही राजाज्ञा आहे, तेव्हा तुला मी राजा म्हणून हा प्रश्न विचारतो असं आहे. आणि मग तेही बरोबर आहे की तिने भक्त होती फार मोठी, अतिशय म्हणजे सर्व भक्तांना आदर्श असणारी भक्त होती. म्हणून ती काय म्हणाली की माणूस हा परतंत्र आहे जीवनामध्ये. ते यांचं पळवेन रामायणामध्ये पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे खऱ्या अर्थाचं म्हणणं आहे. बरं का, प्रयत्नावर आपण म्हणतो नाही. म्हणून ती काय म्हणाली, तुझ्याकडे दोष नाही रामा, तू केलायस हे राजाचं कर्तव्य म्हणून केलंयस. मग नमैव जन्मांतर पातकाना, माझीच काही तुझी पूर्वजन्मीची पातक असतील त्याचा परिणाम आहे. ते विषय आपला तो नव्हे. मला सांगायचं तू काय की खलाची व्यंकटी सांगे. इतकी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर असं गमतीने म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना खात्री वाटली नाही का की ज्ञानेश्वरी ऐकून खलाचा सज्जन होईल म्हणून? नाही वाटली. प्रार्थना करावी लागली, 4 देवाला प्रसाद दे. प्रसाद म्हणजे प्रसाद नाही का. बरं, हे निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे किंवा दुष्टबुद्धी जाऊ दे. त्या सत्कर्मी वाढलं, हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्या हातून चांगलं. आणि मग म्हणाले, जर समाजामध्ये असं झालं तर भूता परस्परे जळून मैत्री दिली. आणि आज तुम्हाला सांगतो, वेस्टर्न सिव्हिलायझेशन, पाश्चात्य संस्कृती ही विज्ञान प्रधान आहे. या संस्कृतीचा मोठा प्रश्न समजला जर असेल तर समाजाचं प्रेम ज्ञान सुद्धा. एका अमेरिकन तत्वज्ञानाने लिहिलंय की आम्ही वर्गामध्ये प्रेमाचं वर्णन करतो, पण ज्यांना आम्ही प्रेम करा म्हणून सांगतो त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल आम्हाला प्रेम नसतं. बघा कसं आहे, शुष्क आहे सगळं. मानवी जीवनात जर ते नसेल तर सगळं असून नसल्यासारखं आहे. आणि काही नसून जर प्रेम असेल तर महाराजांचं वाक्य फार छान आहे, राजाला मान खाली घालावी लागेल असं झोपेत सुद्धा म्हणलं सुखाचं प्रेम असेल तर. सांगण्याचा माझा हेतू असा, तेव्हा आपला काय विषय झाला तो भरा. हे सामाजिक तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाजातला जो संघर्ष आहे तो सुधारायला काय करावं हे या 9व्या अध्यायात पुढे सांगितलं. काय म्हणाले की माणूस हा माणूस आधी बनावून मग सत्पुरुष बनेल. हो, आपण खरे माणूस आहोत का? माणूस हा विवेकशील प्राणी आहे, ते आपल्याजवळ नाहीये ना. खरं मला सांगा, माझ्या सगट आपण दिवसातून जे 15 तास जागे असतो, खरं विचारपूर्वक किती वेळ वाचतो आपण?
बोलणं, चालणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, यात विवेकानं आपलं किती वेळ वागणं असतं. खरं बघा तुम्ही. नाही मी काय तुम्हाला उत्तर द्या म्हणत नाही, कारण उत्तर नकोच आहे मागायला. सगळ्यांना माहीतच आहे. काय वागतो आपण? माणसाला शोभेल असं वागतो का? बुद्धिमान प्राणी आहे ना. असं जर असेल, अहो मला 10 वेळा आठवतं, यजुर्वेदामध्ये एक मंत्र आहे, त्यामध्ये माणसाला विश्वस्य सुकृती असं म्हटलेलं आहे. हा त्या ऋषीला कसं सुचलं असेल, या विश्वामध्ये जी निर्मिती आहे त्यामध्ये अत्यंत उत्तम अशी जर कृती असेल तो माणूस आहे. आणि रसेलने फार छान लिहिलेला आहे. त्याचा एक ग्रंथ आहे, ह्युमन नेचर इन एथिक्स अँड पॉलिटिक्स. बरं का, त्या ग्रंथाचं काय मला सांगायचं नाही. त्यात तो काय म्हणतो की माणूस हा विवेकशील प्राणी अशी व्याख्या करतात, त्याच्या इतका अविवेकशील प्राणी नाही. मोस्ट इरॅशनल. मला सांगायचं काय आपल्याला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी हा प्रश्न कसा सोडवला आहे. ते काय म्हणाले की माणसाचं ध्येय चुकलेलं आहे. जे ध्येय त्याला योग्य आहे मिळवणं, ते ध्येय चुकल्यामुळे हा सगळा घोटाळा झालेला आहे. आणि ते ध्येय जर असेल तर ते काय आहे, मागच्या रविवारच्या निरूपणात थोडं सुचवलं. काय दाखवलं मी आपल्याला, की माणूस हा उत्क्रांत होत आलेला आहे. जितकं शक्य तितकं सोपं करून सांगे ना, माझी अक्कल किती बघा, तेवढं मी सांगतो. की वाढता वाढता काय वाढली, त्याची बुद्धी वाढली. आणि प्राण्यामध्ये सुद्धा त्यांना जगण्यापुरती बुद्धी आहे बरं का, ध्यानात ठेवा आपण. त्यांना सुद्धा अक्कल असते बरोबर. तर एक उदाहरण सांगतो आपल्याला. कुत्र्याला विनोदाची जाण असते. एकाने असा प्रयोग केला, हे प्राणीशास्त्रज्ञ असतात त्यांनी त्याचा प्रयोग, की त्यांनी आपल्या कुत्र्याला भोकू नये विनाकारण म्हणून त्याच्या नाकाला मीठ लावायचा. भोगायला आला की मीठ लावायचा. त्याला मीठ म्हणजे ते अगदीच वाईट, चाटाच्या भोगणं बंद करायचा. तर त्याला जवळ बोलावलं एकदा आणि मीठ पुढे केलं तर नाचायला लागला आणि म्हणजे असे वेळा असे करून निघून गेला. म्हणजे तुम्ही माझी चेष्टा करता अशा भावने. याचा अर्थ काय, त्याला सुद्धा विनोदाची जाण आहे. हे बुद्धीच लक्षण आहे. पण माणसाची बुद्धी म्हणजे काय? आज तुम्ही विज्ञान पाहता ना, अरे चंद्रावरती माणूस जातो म्हणजे काय, काही साधी गोष्ट आहे. त्यांचं तुम्ही विमानातून आधी काय, एक राम आला तेव्हा ते पुष्पक विमान होतं, त्याच्यामध्ये लिमिटेड सीट्स असणार नाही का. तिथे करप्शन नसावं बहुतेक नाही का. नाही तर मारुतीला बोलते जरा दे की आम्हाला जाऊ दे आतमध्ये. मारुती मला वाटतं विमानात नव्हताच, तो उडतच होता. नुसतं त्याला विमान कशाला पाहिजे नाही का. सांगण्याचा हेतू काय, तर काय 400-400 माणसं त्या विमानात बसून जाते, एवढं धूळच्या धूळ. काय असेल मला सांगा, ही काय साधी गोष्ट आहे. नाही तुम्ही जर म्हणला वेदामध्ये सगळं आहे, आघाडी आहे का, हो आहे म्हणण्यासारखं आहे नाही का. नाही, फार विलक्षण आहे. पण यामध्ये त्या बुद्धीने काय केलं, कसं झालं, माणसाच्या खालच्या प्राण्यामध्ये सहज प्रवृत्ती आहे, इन्स्टिंक्ट. किती इन्स्टिंक्ट्स आहेत, कोणी 8 म्हणतात, कोणी 10 म्हणतात, कोणी 12 म्हणतात, असू दे, पण काहीतरी आहे. उदाहरणार्थ की रुद्राचं भय, काही भयाने पाहिल्यावर भिणं, ते स्वाभाविक आहे. तसंच आपला स्वार्थ सांभाळणं ते स्वाभाविकच आहे. ते सहज प्रवृत्ती असं मराठीत त्याचं भाषा आहे. तर ह्या सहज प्रवृत्ती ज्या आहेत या शिकवाव्या लागत नाही, या जन्मसिद्ध असतात. म्हणून मी मागच्या रविवारी आपल्याला सुचवलं की भगवंताबद्दल सहज प्रवृत्ती असणं अतिशय पुण्याची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आणि ती सहज प्रवृत्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य सत्पुरुषात असतं. म्हणून सत्संगाचं महत्व आहे. अहो, जे तुमच्यात नाही जन्माचं ते निर्माण करण्याचं, पण तो सत्संग झाला पाहिजे. आपला देहाचा संग होतो, तो सत्पुरुष जिथे असतो तिथे आपण जाऊ शकत नाही. बरं, आज्ञापालनाची ताकद नाही. आपलं मन असं विचित्र आहे बरं का. केवळ गुरुने सांगितलं आज बस जेवण करू नकोस. का सांगितलं असेल, माझं पोट तर बरोबर आहे, मग काही त्यात गडबड आहे का.
अरे तुला लेखा अक्कल किती, तुझं स्वतःचं जीवन धड कळत नाही आणि त्यांनी सांगितलेलं कळत ऐकण्याची बुद्धी नाही. म्हणून समर्थांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय, गुरु आज्ञा पालनाला महत्व दिलेलं आहे. किती महत्व, त्याला वंदन केलेलं आहे. अमृतानुभवामध्ये सुरुवातीला दुसऱ्या श्लोकामध्ये आज्ञा पालनाला वंदन केलेलं आहे. काय सांगावं आपल्याला, काय बघा सांगण्याचा हेतू काय आपल्याला. तर मग माणसाच्या बुद्धीने काय केलं, मी अगदी थोडक्यात सांगतो. बुद्धी काय करते, विशेषाकडून सामान्याकडे जाते. हे शब्द वापरावे लागतात, गुळगुळीत झाले खरे. फ्रॉम दी पर्टिक्युलर टू दी युनिव्हर्सल. म्हणजे काय करतो विज्ञान पंडित, एक 10-12 निरीक्षण करतो, ऑब्झर्वेशन, आणि त्याच्यावरती पाया ठेवून मग सिद्धांत बांधतो. सिद्धांत हा सामान्य असतो, सगळ्यांना लागू असतो. उदाहरणार्थ मग आमकी लक्षणं असली की आमका रोग आहे, तो काय करतो, एक 50 रोगी पाहतो, व ही आमकी लक्षणं आहे, ही मधुमेहाची लक्षणं आहे, आणि एखादा मनुष्य आला लक्षणं दिसली तो रोग आहे, त्या रोगाचं सामान्य स्वरूप त्याला कळतं. माणसं पाहून माणुसकीची कल्पना येते, प्राणी पाहून प्राणीपणाची कल्पना येते, रंग पाहून रंग म्हणजे काय, अमका रंग तमका रंग नाही, रंग म्हणजे रंग. तेव्हा हे जे सामान्याकडून नाही, विशेषाकडून सामान्यकडे जाणं हे बुद्धीचं काम आहे. जे विशेष आहे ते दिसतं इंद्रियांना. ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट्स याला वस्तुस्थिती म्हणतात. आणि कृष्णमूर्तींचा याच्यावर अतिशय भर आहे की तुम्ही जीवन तपासा ना तुमचं, मला दुःख का होतं, मला भय का वाटतं, प्रत्यक्ष पहा ना, उगीच ते पुस्तक कशाला वाचता, मी आपोआप तुम्हाला कळेल. एका दृष्टीने खरं आहे त्यांचं म्हणणं, बरं. पण इतकं निष्पक्षपातपणे पाहणं हे सामान्य माणसाला जमत नाही, बरं. म्हणजे मी वस्तुस्थिती पाहत असताना माझा मी त्यामध्ये जातो, बरं. तेव्हा जर मी निष्पक्षपात पाहिलं तर मला जीवनाचं स्वरूप कळेल, हे बुद्धी करतं, बरं. तेवढं नाही, मग बुद्धी काय करते, जे मला दुःख देईल असं वाटतं त्याच्यावरती प्रयोग करून ते बदलायचा प्रयत्न करते. परिस्थिती बदलण्याची खटपट करणं हे माणसाच्या बुद्धीचं प्रधान लक्षण आहे. आणि आता हे आहे बघा, उकडत आहे आणि पाऊस सुरू झाला पण पाऊस पडत नाहीये, तर हे पंखे जाऊ द्या, तुमचा कपडा तरी खाली वरती करायला. कुत्रा करील का हे, मांजर करील का, नाही करणार. मग एखाद्या गाईला तहान लागली आहे आणि मालक पाणी देत नाहीये, आरडाओरडा करील, जाऊन पाणी पिणार नाही. कुत्र मात्र असेल, काही चाटेल, हे करील ते करील. तुम्हाला एक गमत सांगतो, पाहिले भांड्यामध्ये दूध ठेवलेलं होतं, जरा गरम होतं, एक मांजर आलं, त्याने ते पालथं केलं आणि ते चाटून गेलं. बघा, त्या अर्थात मुंबईतलं मांजर होतं हे पण तेव्हा माणसाची बुद्धी चैन पडू देत नाही. मग काय करते माणसाची बुद्धी, माझ्या व्यवहारामध्ये मला ज्या गोष्टी दुःख देतात त्या नाहीसं करण्याचं, त्याचं कारण नाहीसं करण्याचं काय, त्याला इंग्लिशमध्ये फार छान आहे, कार्यकारण भावामध्ये तुम्हाला कार्य जर नको असेल, कारण आवरा, कंट्रोल द कॉज, यू कंट्रोल द इफेक्ट. अहो तुम्हाला काय डायबिटीस आहे, त्याचं कारण आहे ना, तुम्ही ते आमकं खाता, ते बंद करा, हे बंद झालं पाहिजे. म्हणजे माणसाची बुद्धी त्याला काय शिकवते, परिस्थितीवर ताबा आणायला शिकवते. हो, अरे मेलेल्या माणसाला जिवंत करतात. काय युरोपियन लोक नव्हे, आपल्याकडे नाही का त्रिभुवन केसरी म्हणून हे आहे, मात्रा आहे ना, ते सुवर्ण हेमगर्भ मात्रा मेलेल्या माणसात दिला तर तात्पुरता सही करण्यापुरता जिवंत होत होतो. होय, खरंय बरं का, हात लगेच चालू होत त्याचं, पुन्हा मरतो लेखाचा. पण असा आहे, सांगण्याचा हेतू काय तुम्हाला, याने माणूस सुखी झाला का, आजचा विषय तो आहे. आता याने माणूस सुखी झाला नाही, दुःख वाढलं उलट. म्हणजे बघा, आता आपण टीव्हीच पाहतो ना, कानाने आपण ऐकतो, जगाशी संबंध कानाने ऐकणं, डोळ्याने पाहणं आणि जिभेने खाणं.
वास वीस हे स्पर्श आणि वास कमी आहे. या तिन्हीचे प्रकार पाहिले. आता या पुरी 5-20 होतात ना अलीकडे, ते केटरिंगचं एक कॉलेज आहे शंभर का, म्हणजे निरनिराळे पदार्थ आणि त्यांना नोकऱ्याही खूप मोठ्या मिळतात. मी ऐकलं आपल्याकडे ताजमहाल मधले एक ताजमहाल नव्हे, हा ताजमहाल हॉटेल मधले एक नोकर आहेत, ते येतात. त्याने विचारलं तिथल्या त्या स्वयंपाकाला पगार काय आहे. 10,000 रुपये पगार स्वयंपाकाला. मग हा आपल्याला बरंही किंवा कडे नोकरी मिळाली व्हा स्वयंपाकी म्हणून. हा नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू बघा, जिभेचं किती हे आहे, तसंच कानाचं, डोळ्याचं. आता ते चॅनल्स पाहताना इतके चॅनल्स आहेत त्याच्यावर, हे पहा ते पहा ते पहा, 24 तास पाहत बसा. याने माणूस सुखी झाला का? त्याच्या जीवनातलं दुःख कमी झालं का? संतांचा हा प्रश्न आहे. तो का प्रश्न आहे? तुम्ही एवढी खटपट करून सुद्धा जर तुम्हाला यश आलं नाही तर तुमच्या बुद्धीच्या विचारामध्ये दोष आहे. काय संतांचं म्हणणं असं की तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल, तुम्ही इंद्रियांना कितीही पुरवा, नाही मिळणार. नाही मिळणार, सुख नाही मिळणार. त्या सुखाचा धर्मच असा आहे, खंडित सुख मिळेल, पूर्ण सुख मिळणार नाही तुम्हाला. बरं, हा त्यांचा आक्षेप आहे. बरं, मग सुखाला मार्गच नाही का? असं कसं? माणूस जर सुखाकरता धडपडतोय, सुख असलंच पाहिजे, ते त्याला महासुख असं म्हणतात. ज्या सुखाकरता तुम्ही आहे, उदाहरणार्थ घ्या, तंबाखू हे चोरणारे भैये बिये लोक खातात, तुम्हाला माहिती आहे ना, ते ओठामध्ये ठेवतात, चुनान हे करून ओठामध्ये ठेवतात, तुम्हाला माहिती आहे. त्यांना कॅन्सर होत नाही, तोच कॅन्सरला होईल. भैयाला कुठला कॅन्सर होतो? तुम्हाला एक गंमत सांगतो, दिस इज लाईफ, जीवन सांगतो तुम्हाला. मी एकदा या केमिस्टच्या दुकानामध्ये बाम आणायला गेलो. बाम म्हणजे डोक्याला दुखलं तर त्याने मला हिरवी बाटली दाखवली, जड अशी. तर तो काय म्हणाला, फार स्ट्रॉंग आहे, भैये लोक वापरतात, तो घेऊन जा म्हणाला. म्हणजे साधा बाम, अमृतांजन वगैरे भैयाला काय बुवा. सांगण्याचा हेतू काय तुम्हाला, की माणसाचं जीवन जे आहे हे सुखाकरताच आहे. त्याशिवाय आतमधून सुखाची इच्छा होत नाही. पण ते भलत्या ठिकाणी तो पाहतोय. त्यांचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मग का असं होत आहे, तर ज्या सुखाच्या मागे मी आहे, ते सुख देणारं जे आहे, त्या सुख देणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या अशाश्वत आहेत, त्या पूर्ण नाही. त्यामुळे अपूर्णातून कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी माणसाला पूर्ण सुख मिळणार नाही. याला महाराजांचं उत्तर म्हणजे कमाल आहे, सांगतो. एक माणूस एका याच्यात गेला, वेड्यांच्या इस्पितळात. तिथे 100 वेडे होते. 100 वेड्याचं एके ठिकाण केलं, ते शहाणं होईल का म्हणाले, नाही होणार. तसं 100 वस्तू घरात आहेत सुख देणाऱ्या, ते खंडित सुख देतात, त्या एकत्र केल्या तरी पूर्ण सुख मिळणार. म्हणून शेक्सपियरचं प्रसिद्ध वाक्य आहे ना, मला वाटतं किंग लिअर मध्येच आहे, अनहॅपी लाईज द हेड दॅट वेअर्स अ क्राऊन. हा, पंतप्रधान व्हायला मजा वाटते, लोक हारवीर घालतायत, पण त्याच्या कळा लागतात त्याच्या भयंकर असतात. आधी सुरक्षितपणा. तुम्ही आम्ही बाहेर गेलो कोणी विचारेल का? घराला मारवलं कोण विचारतोय आपल्याला, नाही का? पण त्यांना काय होते, झेड बिल काहीतरी सुरक्षितपणा नाही का, काय भानगड आहे बघा, कसला आलंय सुख नाही. आणि ही जाणीव होणं हे परमार्थाची पहिली पाहिजे, की दृश्य मी कितीही जरी मिळवलं तरी मला सुख लागणार नाही. बर, मग हे जर आहे तर मग मी कशाच्या मागे लागायला पाहिजे? आता बुद्धीचा प्रश्न आला. बुद्धीने काय केलं की देहापासून वेगळी झाली. मागच्या रविवारचा आठवा, म्हणजे कसं की तुम्हाला बरं नाहीये ते तुम्ही अभ्यास करता, तुम्ही जेवण खाण करता, तुम्ही ऑफिसला जाता, बरं नसलं तरी देहाची काहीही अवस्था जरी असली तरी तुम्ही त्याच्या पलीकडे जाता बुद्धीनं. पण त्यांनी काही समाधान लाभत नाही. मग काय करायला पाहिजे? बुद्धीच्या पलीकडे मी आहे, माझी बुद्धी ना. एक सूक्ष्म भेद लक्षात ठेवा. आपण माझ्या बुद्धीला पटत नाही
आणि बुद्धीला पटत नाही, यात फार फरक आहे. तुझी बुद्धी काय का, तू कोणच मोठा विचारी आहे, विद्वान आहे, असा आहे. अरे तुझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे काय? बुद्धीला पटत नाही हे निराळे. बुद्धीला पटत नाही म्हणणं म्हणजे युनिव्हर्सल रिझन, जे सामान्य आहे त्याला पटत नाही. पण तुझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे तुझे संस्कार आहेत तसे. बर कसं बघा, बुद्धी काय करते? बुद्धी निरनिराळ्या श्रद्धा निर्माण करते. श्रद्धेचं लक्षण काय? मनाचे दृष्टिकोन तयार करणं, ऍटिट्यूड. याला इंग्लिशमध्ये ऍटिट्यूड, दृष्टिकोन. आणि दृष्टिकोन दिसतो कसा? तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून दिसतो. एक उदाहरण घ्या, दोन बहिणी आहेत आणि आईबाप आहे, चांगला पैसा आहे आणि दोघींची लग्न झाली. बापाने की नाही स्वकष्टार्जित, तेव्हा परंपरागत काही नाही, तेव्हा त्यांनी दोघींच्या मध्ये अजून काही वाटणी केली नाही. पण सहज बोलणं निघालं, त्या बाप म्हणाला मी हिला हे देणार आहे, हिला हे देणार आहे. जर त्या दोघींना पसंत नसलं तर आपसामध्ये सख्या बहिणी असून वैर निर्माण होतं. का निर्माण होतं? तर दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बदललेला नाही. माझे पण म्हणून जे आहे ते लटका आहे, तिथे पैशाकडे जास्त लक्ष आहे. तेव्हा आता थोडे इंग्लिश सांगतो. ऍटिट्यूड इज अ मेंटल फॉर्मेशन. एक मनाचा असा पिंड तयार होतो, ऍटिट्यूड, दृष्टिकोन, विच एक्झिबिट्स इटसेल्फ इन रिॲक्शन्स. त्याच्यावरून तुमच्या प्रतिक्रिया येतात. उदाहरणार्थ बरं का, अगदी साधी गोष्ट आहे. एका माणसाने तुम्हाला शिवी दिली, बरं का, तुमची जर अशी असेल, तू एक तर मी दोन, अरे तर का रे, असं मराठीत म्हणतात ना. तुम्ही 10 शिव्या द्याल, इतक्या द्याल की मग तुला दिली माफ करा, पुढे झाले. म्हणून समर्थाने फार छान ओळी घातलेली आहे, जैसास तैसा भेटे तेव्हा मजालसी थाटे. मजालसी म्हणजे सभा. दोन बायका भांडतायत, दोघींचं वक्तृत्व इतकं जबर पाहिजे की तू एक तर मी दोन. शेवटी बरोबर आहे, जाऊ दे झाला असं म्हणायची बाळी यायची. बघा, माझ्या म्हणण्याचा हेतू काय? हा सगळा दृष्टिकोनाचा फरक आहे. आणि संतांचं म्हणणं असं की तुम्ही जो दृष्टिकोन बनवलेला आहे, तुमच्या श्रद्धा अशा स्वतःला खरं मानून चालतात म्हणून धोका आहे. थोडं तत्वज्ञान आहे यामध्ये. अरे जे खरं नाही ते खरं चाललंयस आणि त्याच्यावर सगळं तुझ्या प्रतिक्रिया. म्हणजे एक गंमत सांगतो तुम्हाला, पेपरमध्ये आलेली गोष्ट आहे की दादरच्या स्टेशनावर एक लोकल आली. 2-4 वर्षाच्या मागची गोष्ट आहे, मी सांगितली आहे तुम्हाला. ती लोकल आली. आल्यानंतर संध्याकाळची वेळ, एक ऑफिसमधून घरी जाणारी बाई खिडकीशी बसली होती. एका बदमाशाने तिचं मंगळसूत्र खेचून घेतलं, बरं का. गाडी सुटली तेवढ्यात. दुसऱ्या दिवशी तो आला आणि त्या बाईची थोबाडीत मारली, म्हणलं खोटं मंगळसूत्र घालते. मग नाही का? बघा कसं आहे. माझ्या म्हणण्याचा हेतू काय तुमच्या लक्षात आलं ना, की आपली जी प्रतिक्रिया आहे ती दृष्टिकोनावर अवलंबून असते. आणि संतांचा सगळा प्रयत्न असेल तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे, दुसरं काही नाही. आणि त्या श्रद्धेचं लक्षण आहे ते. एक तुम्हाला अतिशय प्रसिद्ध उदाहरण असं आहे. सॉक्रेटिस, हा मी सांगितलं, राजा तत्वज्ञानी, ज्ञानी, महाज्ञानी पुरुष. वा, काय सांगावं आपल्याला. तेव्हा त्याला जेव्हा शिक्षा झाली, कसली? जन्म मृत्यूची शिक्षा. आणि त्यांच्याकडे काय असे, त्यावेळेला काही इलेक्ट्रिक चेअर वगैरे काही नाही हो. तेव्हा त्यांना हेमलॉक नावाची एक वनस्पती असते, त्याचा रस काढून देत असत, हिरवागार रस. तो प्यायचा. तो प्यायला की तो मरायचा. त्याच्या अंग थंड पडून रक्त गोठायचं आणि तो मरायचा. तर काय होतं, त्यांच्या त्या काळच्या एक श्रद्धेप्रमाणे एक जहाज गेलं होतं ग्रीसचं बाहेर गावी. ते आल्यानंतर मग कोणाला तरी फाशी द्यायचा किंवा शिक्षा द्या असं नियम. तेव्हा महिनाभर सॉक्रेटिस तुरुंगात होता. शेवटचे 2-3 दिवस काही लोक आले बाहेर गावी येऊन, म्हणजे बाहेर समुद्रातून, आणि तू सांगितलं जे जहाज आल्यानंतर तुला हेमलॉक देणार आहे ते जहाज 1-2 दिवसात येणार. तुमच्या लक्षात आलं ना. त्याचा शिष्य होता क्रीटो नावाचा, अंतरंगातला, अतिशय अंतरंगात. तेव्हा तो आला, सकाळच्या वेळीन बसला होता.
सॉक्रेटिस निजलेला होता. तेव्हा थोड्या वेळ अरे तू केव्हा आलास, मला येऊन थोडा वेळ झाला, मला का उठवलं नाहीस. तर हा काय म्हणाला, तुला एवढी झोप लागली आश्चर्यच आहे. 2 दिवसाचा हेमलॉक घ्यायचा आहे आणि इतकी गाढ झोप. तो काय म्हणाला, प्रतिक्रिया, ऍटिट्यूड, दृष्टिकोन बदलायचा. अरे म्हणलं मी इतकं जगलो, 72 वर्षाचं आहे, इतकं जगलो हे जास्त आहे म्हणाला. मग काय आज मेलो काय उद्या मेलो काय, म्हणलं मला लागली झोप. ऐकायला बरं आहे नी. हे आहे परमात्मा की अरे हे सगळं सोडून जायचंय. कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली. 1-2-4 बहिणी आहेत, भाऊ आहेत कुटुंबामध्ये. भर 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 चिमण्या जसं दाणा पाणी उचलून घेऊन जातात तसं त्या पोरी आपल्या घरी गेल्या, मुलं आपले लग्न झाले, ते नोकरी चाकरीला गेले आणि आईबाप ते अमेरिकेत गेले नाही, इकडे राहिले झाले. कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली. ती त्वा आपुली कैसी रे मानली, पढत मूर्खा. समर्थांचा श्लोक आहे. पण दुसरा जो त्यांची ओवी आहे ना, जुन्या जाजू तर फार आहे. समर्थ सुद्धा मला असं वाटतं हे अगदी अतिशय नम्रपणे म्हणतो. थोडं लोकांना सांगण्यात सुधारणा केली त्यांनी. बरं, लोक जुन्या जाजूला ती ओवी आहे, अरे हा प्रपंच शाश्वत असतो. त्यांचे शब्द आहेत, अरे हा प्रपंच शाश्वत असतो तरी आम्ही असेच धरतो. अशाश्वत म्हणून बोंबलतो तुम्हा भोवते. अनपार्लमेंटरी शब्द वापरलाय नाही. अरे किती पण तात्पुरतं आहे. काय सांगायचं. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तुम्हाला बुद्धी काय करते, बुद्धी दृष्टिकोन निर्माण करते. ऍटिट्यूड, पैशाबद्दल माझी ऍटिट्यूड काय. सॉक्रेटिस होता, अरे आज हे जायचं आहे, तो म्हणाला ना, त्याला जेव्हा हेमलॉक आणलं ग्लास भरून आणलं, तेव्हा त्या जेलरला पाहावे ना, तो म्हणाला असा कैदी मी पाहिलाच नाही. असा तोंडावरून हात घेतला आणि घे म्हणाला. तर सॉक्रेटिस त्याला शांतपणे विचारलं, माझी अशी पद्धत आहे की जे मी खातो किंवा पितो त्यातलं थोडं देवाला नैवेद्य दाखवण्याचा माझा प्रघात आहे. तर म्हणलं यातलं थोडं मी दाखवू का. भरलेलं बंपर होता तो. तर म्हणलं काही नाही, पुष्कळ आहे म्हणला, ते घे तू, म्हणजे दाखवलं चालेल. तेव्हा तो जसं तुम्ही आम्ही चहा कॉफी पिऊ असं तो ग्लास भरून प्यायला. त्याला पाहावे ना त्या जेलरला काय असेल सांगायचं. तेव्हा तो फेऱ्या घालायला लागला. त्याला सांगितलं फेऱ्या घाल म्हणजे अंग जड होईल आणि कमरेपर्यंत आले की पलंगावर बैसून तसंच तो गेला. तेव्हा त्याचा विषय काय होता बोलण्याचा, हेमलॉक घेतलेला, अंग जड होत आहे. तो म्हणाला आत्मा अमर कसा आहे हे तुला सांगतो. क्रिएटिव्हला सांगायचं काय असेल. दृष्टिकोन, हा दृष्टिकोन म्हणजे श्रद्धेतून निर्माण होणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाजामध्ये हा दृष्टिकोन निर्माण होण्याला भगवंताच्या श्रद्धेशिवाय ते होणार नाही म्हणून 9व्या अध्यायात भक्तीत ते घातलेलं आहे. पण माझं काय मत असणार ते मी सांगतो. का इथे सांगितलं एवढं हे, त्याच्याकरता सांगितलं की नाही, समाजामध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाला बुद्धी उपयोगी पडत नाही. बुद्धीने कळतं. काय सांगू तुम्हाला, दुर्योधनाचं म्हणणं जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. काय करतो श्रीकृष्ण, गब्बसला. श्रीकृष्ण म्हणला बा हे मला नाही सांगताय, मी तुला गीता सांगेन 10 वेळेला, पण तुझी बुद्धी बदलणं तुझ्या हातात आहे. तसंच सेंट पॉल म्हणाला, असं मत आहे काही लोकांचं, ख्रिश्चन लोकांचं, की ख्राईस्ट झालाच नाही. हा सेंट पॉल होता, यानेच ते सगळं रचलंय. मग ते खरं खोटं आपल्याला संबंध नाही त्याचा. त्याचं हे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, आय नो द राईट बट आय फॉलो द रॉंग. आपलाच अनुभव आहे तो. काय असेल मला सांगा. म्हणून बुद्धी फसवते. मग बुद्धीचं फसवते तर माझं ध्येय काय आहे हे ठरल्यानंतर दृष्टिकोन बदलणं हाच त्याला उपाय आहे. तो दृष्टिकोन बदलायचा म्हणजे जे शाश्वत आहे त्यालाच धरायचं, म्हणजे भगवंताची भक्ती करायची. हा त्याचा मार्ग आहे, दुसरा नाहीच. मग तुम्ही एकदा भगवंताची भक्ती म्हणलात की तिथे मग स्वार्थ नाहीच. की बुद्धी एवढी व्यापक होती की बोलायची सोय नाही. आता त्याचं दुसरं अंग सांगतो. उत्क्रांतीमध्ये बुद्धी देहापासून वेगळी जाईल. मी आहे
कशाला गाणे शिकलाय कोणाला